नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर आज मी काही व्लॉग किंवा रेसिपी वगैरे टाकत नाही आहे. आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल असणार आहे. थोडासा नाही, आमच्यासाठी तर खूप स्पेशल आहे, कारण टायटलवरून तुम्हाला समजलंच असणार आहे की आज आपल्या घराची नेम प्लेट आली आहे आणि मी त्याचंच अनबॉक्सिंग करणार आहे. ॲक्च्युली आम्हाला ती कालच रिसीव्ह झाली होती, पण म्हणलं आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवूया याच्यावर. तर मग आज वेळ होता, तर म्हणलं आज बनवते. तर ह्या घरात राहायला येऊन 1 वर्ष आता कंप्लीट होईल, म्हणजे नेक्स्ट महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही दसऱ्याच्या दिवशीच राहायला आलेलो. गणपतीमध्ये आम्ही कलश पूजा वगैरे केली आणि आम्ही शिफ्ट झालो होतो आणि आपली वास्तुशांती नोव्हेंबर महिन्यामध्ये होती. तर आपण जे फर्निचर बनवलं ना, आणि आपल्या एंट्रन्सला पण फर्निचर बनवलेलं आहे, तर तिथे आम्ही नेमप्लेटसाठी ऑलरेडी जागा सोडलेली आहे आणि डिझाईननुसार आम्हाला राऊंडमध्येच नेमप्लेट हवी होती. आणि असं काही ठरलेलं नव्हतं की त्याच्यावर नावं काय लिहायचे, मराठीतून लिहायचं की इंग्लिशमधून लिहायचं. आधी माझं असं चाललेलं की फक्त सरनेम आणि फ्लॅट नंबर लिहूया, म्हणजे दांगट्स आणि खाली फ्लॅट नंबर असं. पण मी थोडं सर्च केलं ऑनलाईन, म्हणजे थोडा रेफरन्स घेऊ. पिंटरेस्ट किंवा इन्स्टा आणि यूट्यूबला पण असतात. तर मला एक नेमप्लेट दिसली जी मला खूप आवडली बघता क्षणीच, आणि मराठीमधून होती प्रॉपर. तर मग ही नेमप्लेट बघितली आणि कॉन्टॅक्ट केले. एक 2-3 ठिकाणी मी एन्क्वायरी केली असेल. त्यानंतर यांचा एक फ्रेंड आहे जो यांच्या ऑफिसला होता आधी, आता नाही आहे. आता त्यांनी बिझनेस टाकलाय स्वतःचा. ते असे नेमप्लेट्स वगैरे किंवा बाकी पण वस्तू बनवतात. तर हे बोलले की आपण त्याला विचारून बघू की म्हणजे त्याला फोटो दाखवून बघू की ही नेमप्लेट कितीपर्यंत जाईल किंवा कशी बनेल वगैरे. तर त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि ते इंदोरला असतात आणि त्यांना आमची जेव्हा पूजा होती घराची तेव्हा यायला जमलं नव्हतं. तर ते असं बोलले की तुम्हाला नेमप्लेट बनवायचीच आहे, आणि मी पण आलो नव्हतो आणि मला काही घ्यायला पण जमलं नाही. तर ही नेमप्लेट मी तुम्हाला माझ्यातर्फे ॲज अ गिफ्ट म्हणून देतो बनवून. आणि ते म्हणजे इंदोरवरून नेमप्लेट आली आहे, त्याच्यामुळे आम्हाला डिलिव्हरीला थोडा जास्त वेळ लागला. खूप आधीच नेमप्लेट बनवून झाली होती, पण आमच्यापर्यंत येता येता थोडासा उशीर झाला. आता एवढ्या लांबून नेमप्लेट आली आहे, तर ती व्यवस्थित कंडिशनमध्ये असेल की नाही ते आम्हाला एक टेन्शन आहे. अजून आम्ही ओपन केली नाही आहे. आता मी तुमच्या समोरच ओपन करणार आहे. तर चला, मी जास्त टाइमपास नाही करत आणि आता तुमच्यासमोर मी अनबॉक्सिंग करते. तर अशी पॅक होऊन आली आहे. पॅकिंग तर छान केलं आहे, म्हणजे असं वाटत नाही की काही, आय होप काही तुटलेलं वगैरे नसेल. तर चला, मी ओपन करते तुमच्या समोरच. भरपूर वेळ लागतोय मला हे खोलायला. खूप खतरनाक पॅकिंग आहे. हे मला वाटतं स्क्रू वगैरे दिलेत इन्स्टॉल करण्यासाठी, तर हे बाजूला ठेवते. तर फायनली अनबॉक्सिंग झाली आहे. खूप छान पॅकिंग होती, त्याच्यामुळे कुठेच डॅमेज नाही आहे. तर झाली आहे आपली अनबॉक्सिंग, आणि ही आहे आपली नेम प्लेट. हो, सौ श्वेता श्री शिवाजी दांगट इथेच राहतात, 407 मध्ये. तर खूप छान पॅकेजिंग केलं होतं, एकदम प्रॉपर, त्याच्यामुळे काही डॅमेज झालेलं नाही आहे, थँक गॉड. तर गाईज, आपली जी नेमप्लेट लागणार आहे ना, तर ती लागणार आहे इथे. आणि इथे ऑलरेडी आपण लाईटचं प्रोव्हिजन केलेलं आहे. तर मी तुम्हाला लाईट लावून दाखवते. तर आपली जी नेमप्लेट लागणार आहे ती इथे लागणार आहे ह्या राऊंडमध्ये. तर इथे ऑलरेडी लाईट वगैरे काढलेली आहे आणि मी दाखवते कशी दिसते इथे. तर ही आहे आपली नेमप्लेट आणि ही जाणार आहे इथे. इथे अशी. तर आपण मे बी ह्या सॅटर्डेला किंवा संडेला इन्स्टॉल करूया, जेव्हा यांना वेळ असेल तेव्हा. कारण ऑफिसमधून यांना यायला भरपूर उशीर होतो
तर बघूया कधी जमते. तर जेव्हा मी नेम प्लेट लावेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आमची नेम प्लेट कशी वाटली, त्याची डिझाईन कशी वाटली ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पण अशा छान छान डिझाईन पाहिजे असेल ना, तर रेफरन्स नक्की घ्या. Pinterestवर खूप छान छान असतात आणि Insta, YouTubeला सुद्धा भेटून जातात. तर चला इथेच मी आपला हा व्हिडिओ एंड करते. कमेंट नक्की करा या व्हिडिओच्या खाली आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. यापुढे पण आपले असेच छान छान व्हिडिओज येणार आहेत. आपली होम टूर सुद्धा लवकरच मी देणार आहे, दिवाळीच्या आधीच मे बी. तर चला बाय बाय, काळजी घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.